नेर येथील हमीद खान यांनी मुलाप्रमाणे सांभाळ केलेल्या हिरव्यागार पराठीवर अश्रू भरलेल्या नयनांनी गट नंबर 121 मधील शेतात ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टर चालवायला सांगितले। निसर्गाच्या अवकृपेमुळे व परत येणाऱ्या पावसामुळे 5.5 एकर मधील पराठीचे बोंड सडले असून अनेक बोंडाला बोंड अळीने खाल्ल्यामुळे संपूर्ण पराठीचे बोंड खराब करून टाकल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। याबाबतची माहिती नेर तहसीलचे तहसीलदार व कृषी अधिकारी यांना देण्यात आली। ही माहिती मिळताच कृषी अधिकारी यांनी प्रशांत झोले व जगदीश गावंडे यांनी शेतकरी हमीद खान यांच्या शेतात पाठविले। संबंधितांनी यांच्या शेतातील अनेक पराठीचे बोंड फोडून पाहिले असता सर्वच बोंड आतमधून काळे झालेले आणि त्यांना बोंड अळीने खाल्लेले आढळून आल्याने त्याने तसा पंचनामा तयार केला। नेर दारवा डोलारी मार्गावर असलेल्या 5 एकर मध्ये कपासीची लागवड केलेली आहे। त्या पराठीमध्ये ट्रॅक्टर चालवणार असल्याचे हमीद खान यांनी सांगितले। ट्रॅक्टर चालवलेल्या शेतातील पराठी वेचण्याचे काम मजूर करत असताना दिसून आले। अशी पोझिशन आहे सर का हे पूर्ण बोंड अळी आलेली आहे आणि 5.5 एकरात तर मी पुरा ट्रॅक्टर फिरवला आणि अधिकाऱ्यासमोर पंचनामा केलेला आहे आणि आता हे दुसरा 127 नंबरचा गट नंबर आहे तो तुमच्याकडे मी दाखवत आहोत तुम्हाला। आता यांनी उद्या परवा यांनी ट्रॅक्टर फिरवणे आहे। एकही बोंड चांगला नाही आणि पुरे आम्ही जे लावलेले पैसे आहे तो सुद्धा पैसे निघाले नाही आणि त्याच्यानंतर सरकारकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे का आम्हाला नुकसान भरपाईची मदत द्यावा विनंती। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर परसोपंत।